आता श्री साई सच्चरित अध्याय 41 ओवी 109 रुपयान 25 बाबा आज्ञापिती देवास अनुनिया तेच समयास रुपये बाबास समर्पिले किती पुसती आणलेस देववदती 25 बाबा म्हणची चले वैस गेले तव मशिदीस बाबासह बाबा वैसले खांबा पाशी दुजे न कोणीही मस्जिदीशी म्हणती तुवा माझी अष्टिंदीशी चोरलीशी मज न कळता मला चिंदी ठाऊक नाही म्हणून देव देती वाही तेथेच कोठे तरी येथेच कोठे तरी पाही झाले मग साई वत्ते तया येथे आहे कोठे चिंधी ऐसे देव वदले जे संधी बाबा उठले म्हणती तू शोधी खोटी ही बुद्धी चोरीची कवन्या कार्ट्याने ती नेली बघबघ पाहिजे येथेच असली ऐकुनी देवानी अनेक शोधिली नाही ती आढळली तरीही मग भ्रुकुटीश घालूनी आकडे पाहुनी इकडे तिकडे दृष्टी टवकारुणी देवाकडे साई कडकडे देवावर म्हणे तुझ लवाड हुसी तुझ कोण रे समयासी येईल चिंदी चोरावयासी चोर मी तुझसीच समजतो ऐसा येथे जो येतोस तो काय चोऱ्या करावयास झाले काळ्याचे पांढरे केस खोडन लवलेश की जाई तुला कुऱ्हाडीने हनीन तुला कापीन ठारमा करीन जाशील कोठे माझ्या हातून येईल मारीन तेथे तुझ घरून येतोस तो शिर्डीस तो काय चोऱ्या करावयास हे घे आपले वापस आणून चिंदीस दे माझ्या क्रोधे लाल झाले साई उद्धारिले आई माई शिव्या सापांची लागली रई संतापेलाही झाली कोपले देखुनी साई नाथ देव कौतुक पाहात उगे जो वे राहत आश्चर्यभरित मानसे देव सन्निधानी एकटे पाळी माराची येणार वाटे की हे विश्वरूप दर्शन गोमटे जाणून या दाटे आनंद घेतील काय सटका आता करतील काय त्वेषे आघाता एकटा मी सापडलो हाता येईल चित्ता ते करा परी हे चिंदीचे काय कोडे ते तो देवास काही न उलगडे जा निघून जा म्हणती एकीकडे तवते पायरीकडे सरकले काय चिंदीचा गोह्यार्थ जाणावाया मी नाही समर्थ पावेन साई कृपेचा स्वार्थ तरी तो श्रोत्यार्थ निवेदिन होता अर्ध घटका भर आले देव बाबा समोर चालूच होता शिव्यांचा गजर आलास कावर म्हणाले जाहो चालता वाडियात म्हणता देव आज्ञावंदित नमन करुणी चरणाप्रत पातले परत वाडिया माझी झालेली सर्व हकीकत घडलेली जैशी तैशी यथार्थ जोगासानी बालकरामास प्राप्त केली निवेदित साध्यंत पुढे एक संबंध घटका उडाला शिव्या शापांचा दणका प्रहरादो प्रहरा मागे मग लोका बाबाचा लोका आमंत्रित देवही मग तेथे आले इतरा माझी जाऊन बैसले म्हातारीच्या जीवास लागले असेल मग बोले श्री साई चिंदीची ती कथा काय तरी म्या दुरुक्ती केले घाय होतीच चोरी त्या काय उपाय बोलल्या शिवाय राहवेना असो हल्ला सारे बघिल तोही तयाचे बरे करील तवे भाऊ दक्षिणा दिसील पुसती क्षमाशील श्री साई किती अनुदेव पुसती 12 घेऊन येत त्वरिती पाहू जाता नोटची होती रुपये न मिळती तिचे देव तैसेच बाबास कथिले राहू दे मज नको ते बदले सकाळी त्वा 2दा दिदले स्मरण न राहिले मज त्याचे तरीही देवानी रुपये मिळविले बाबा लागी आणून दिले सवेतयांचे चरणही वंदिले परिसा मग निघाले जे बोल काय रे तू करीत अससी काही का नाही वदता तयासी पोथी वाचित जा नेमेसी केले देवासी अज्ञापन वाडिया माझी जाऊन बसावे नित्य नेमे वाचित जावे वाचताना सांगतही असावे निरूपण भावे सकळी का
संबंध भरदरी सुंदर शेला, बसलो असता तुझ घालावया द्यावयाला, जाशी का चिंध्या चोरावयाला, सवाई सवई का तुझला चोरीची. असो करावे पोथी वाचन, साई मुखीचे हे वचन, पाहुनी माझी ती अंतरी खोन, ती सुख संपन्न झालो मानून ती आज्ञा प्रमाण. मग म्या तया दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन, तैसेच निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली होता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता, येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल निमित्ता वाचना. आता मी गुरुनुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडले जे झाले अजवर, वर्तने अतपर नियमाने. साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञा प्रमाण, आज्ञाबळे पोथी परायण. आता मज निर्विघ्न घडील, बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण, पदरी घ्या या लेकुरापण, करून घ्या वाचन मज करवी. चिंदी ते काय ध्यानात आले, बाळक रामास होते जे पुसिले, त्याच चिंध्या तेच न रुसले, साईस जे भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे ब्रह्म चिंतनास, लाविले म्हणून बालक रामास, पुसिले ते बाबा नावडले. वाटले त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर, किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळिले हे बोलची पद्धत, प्रेमे भक्तार्थ जो उत्तंबत, भक्त छल ज्या स्वप्नी न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळिले नव्हे मज शिकविले, चित्ती तुझे जे जे उद्भविले, ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामाये. साई बाह्य क्रोधाभिभूत, साई बाह्य क्रोधादिभूत, अंतरिते नित्यमुदित, बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरिते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिका लाघव, अंतरी परमानंद गौरव, तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निज स्वार्थ, जया पोटी अत्यंत अर्थ, शिव्या पुष्प लाखोल्या मानित, दृष्टी निज हित तत्पर. परिसुनी कर्ण कटू अश्लील वचन, डळमळे ना देवांचे मन, पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडन पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानास लाभे गोरस, कासे पासीच गोचिडे वास, अशुद्धची कर्मास तयाच्या. दुर्धरा कलकंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर, दुर्दैवी दुर्धरा पंकाचा हार, देवासन पार भ्रमराच्या. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान, मानेल ते घ्यारे पुसून, शंका समाधान साईव दे. पहा माझी पोतीची अडी, वाचीन वाच वतील जे घडी, तोवर ज्ञानेश्वरी मीनू उघडी, पुरविली रोकडी बाबानी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पूर्वी कोड, तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणून नाही थांबले, देव वदती वर्षण उलटले, स्वप्नी येऊनी दर्शन दिले, आश्चर्य मज पुसिले ते परिसाम. सन 1914 एप्रिल 2 तारीख ददा, वार गुरुवार उजडता एकदा, स्वप्न प्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडी वरती बैसले, पोथी समजते का मज विचारले, उत्तर दिले नकारी. तैसाच प्रश्न झाला नंतर, मग मी केव्हा समजणार, आले माझिया नेत्रास नीर, कायम्या प्रत्युत्तर दिधले. कृपा आपली झाली विना, पोथी वाचणे केवळशीन, समजणे तो त्याहूनही
कठीण बाबा मी निक्षुण सांगतो. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करता. वाचा पाहुती मज देखता, निकट बैसता मज पाशी. काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती. देवपोती अनुजाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होते, स्वप्नस्थिती पाहून निश्चिती. काय वाटावे तयांची चित्ती, कल्पना श्रुती की जेती. पाहून या वर्षभर वाट, मानी की मी की बाळ आज्ञा नीट. करीतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण. पाळी काय लाविली शिस्त, दिधला धडा गिरवी का नित्य. चुके कोठे वा किम निमित्त, कवन हे सतत पाहिलं. वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष. साई माऊली विन प्रत्यक्ष, कवन ही साक्ष पटविल. ऐसी साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा. भक्ती भोगीला असंख्य वेळा, देखील आम्हा डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी, होऊ केली न गुरुपद कमळी. परिसू पुढील कथेची नवाळी, यथाकाळी पुढारा. आठवूनी श्री साई समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण. तेने सकल दुःख भव विमोचन, भावार्थे शरण हे माड. साईच एकतयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ. साईच तया करील कृतार्थ, निश्चय हा भावार्थ तयाचा. स्वस्ती श्री सज्जन प्रेरिते, भक्त हे माळ पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रह दानम. नाम 1,44 संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.